ह्या पूर्ण एका दगडामध्ये या सर्व लेण्या कोरलेल्या. लक्षात घ्या, मी काय सांगतोय, हा दगड पूर्ण एकच आहे. इतका जो आहे ना, हा पूर्ण एकच दगड आहे आणि या एकाच दगडामध्ये हे कोरीव काम केलेलं आहे. सगळ्यात उत्कृष्ट हा शिल्पकलेचा हा नमुना आहे, जगप्रसिद्ध हा नमुना आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी देश विदेशातले अनेक लोक या ठिकाणी ही लेणी पाहण्यासाठी इथे येतात. या ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत, जैन लेण्या आहेत आणि हिंदू धर्मीय लेण्या आहेत. या सर्व लेण्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत. इसवी सन साधारणतः 750 वर्षापासून तर तिथून 150 वर्षापर्यंत हे काम चाललेलं आहे. किती वर्ष? 150 वर्षापर्यंत. आणि हा संपूर्ण एवढा जो दगड आहे ना, पूर्ण एकच दगड आहे आणि एका दगडामध्ये कोरीव काम कसं केलेलं आहे, वरून खाली केलेलं आहे. आपण घर बांधताना पाया बांधतो, बरोबर आहे ना, पाया, भिंती, नंतर कळस, मंदिराचं बांधकाम असेल, काही पण असेल. पण इथं ते बांधकाम नाहीये. इथून आणि प्रत्येक शिल्पामध्ये प्रत्येक या ठिकाणी दगडांची जी काही लेण्या असतील ना, त्या लेण्या समोरून कोरलेल्या असतात, बरोबर. आणि मग ते गुफा तयार करतात, सभामंडप तयार करतात. पण इथं तसं नाही. पूर्ण अखंड दगड वरून कोरत 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 हा हे प्रत्येक लेण्या तयार केलेल्या आहे. बघा, साधारणतः 34 लेण्या तर 38 लेण्या या ठिकाणी विभागलेल्या